Hello guys, this is my first video. आज आपण द्रव्यगुण पार्ट 2 या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये सगळे द्रव्य दिलेले आहे. टोटल 97 द्रव्य आहेत. त्यापैकी सर्वप्रथम आपण आमलकी हे बघूया. सो लेट्स स्टार्ट. आमलकीचा जो गण आहे तो वयस्थापन आहे आणि विरेचनोपक आहे अकॉर्डिंग टू चरक. आणि चरकानुसारच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण की तेच इम्पॉर्टंट आहे. सुश्रुतानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. आणि सुश्रुतानुसार आहे त्रिफला आणि परुष्कादी. त्याचं जे कुल आहे, कुल म्हणजेच फॅमिली, युफोर्बिएसी. त्याचं जे लॅटिन नेम आहे त्याचं इम्लिका ऑफिसिनालिस. त्याचे जे पर्याय आहेत धात्री, श्रीफळ, अमृता, शिवा, शांता, अमृतफला, धात्रीफला, रुषा, रोचनी, दिव्या, अमृतोद्भवा. आता याच्यामध्ये बरेच पर्याय नावं दिलेले आहे. त्यापैकी आपण 4 ते 5 नावं लक्षात ठेवूया. त्याचे जे स्वरूप आहे, आपल्याला जसं माहिती आहे आमलकीचं वृक्ष असतं. ते कसं असतं, मध्यम आकाराचे, उंच असते. त्याची जी लेंथ आहे ते 8 ते 10 मीटर आहे. आणि त्याची जे कांडत्वचा म्हणजे त्याचं जे खोड, त्याचा जो वरचा पार्ट असतो ती हिरवट असतो, काळपट असतो आणि पातळ असतो. त्याचं जे आपण जर लाकूडाचा विचार केला तर ते ॲक्च्युली असं खूप मोठं खोड नसून ते एक बारीक राहतं आणि ते सहज तुटू शकतं. त्याचे जे पानं आहेत ते चिंचेच्या पानाप्रमाणे आपल्याला दिसतात. आयताकार असतात, बारीक पण असतात आणि पातळ राहतात. त्याचे जे पुष्प आहे ते पिवळे असतात आणि गुच्छात येणारे असतात. ॲक्च्युली मी त्याचे पुष्प कधी बघितले नाही. सो तुम्ही कधी बघितले असेल तर सांगा मला. त्याचे जे फळ जे असतं ते गोलाकार असतं. आणि जर सपोज ते कच्चे असेल तर ते हिरवट आणि पिवळे या रंगाचं दिसतं आणि पिकल्यानंतर ते तांबूस पिवळे होते. त्या फळावर जे आहे ते 6 रेषा असतात आणि जे बीज आहे ते 6 धारा आणि कडा असलेले असते. आता त्याचे 2 प्रकार पडतात, रानटी आणि ग्राम्य. जो रानटी आवळा असतो तो लहान असतो आणि त्याच्यामध्ये जे बी असते ती मोठी असते, त्याच्यामुळे तो कठीण असतो. आणि जे आपले ग्राम्य फळ असते ते मोठे असते, मऊ असते आणि त्याच्यावर जास्त मांस असतं. आता उपयुक्तांग म्हणजे त्याचा कुठला पार्ट आपण यूज करतो, तर आपण फळ यूज करतो. उत्पत्ती स्थान तो भारतात सर्वत्र आढळतो. आता त्याचे रासायनिक संघटन आपल्याला माहिती आहे. आवळा हा विटॅमिन सीचा सोर्स आहे आणि त्यानुसारच त्याच्यामध्ये अजून काही केमिकल कॉन्स्टिट्यूंट असतात, जसे की गॅलिक ॲसिड, टॅनिक ॲसिड, डिंक, शर्करा, अल्ब्युमिन, सेल्युलोज, कॅल्शियम आणि इतर खनिज द्रव्ये. आता त्याचे आपण ग्राह्य अग्राह्यत्व बघूया. सो जो योग्य ऋतूमध्ये येतो आणि अर्धा कर्ष त्याचं वजन असते ते फळ आपण ग्राह्य धरतो. त्याचा अभाव प्रतिनिधी म्हणून आपण हरितकीचा उपयोग करू शकतो. आता त्याचे गुण बघायचे आहेत आपल्याला. गुणमध्ये काय काय, रस, वीर्य, विपाक आणि त्याचे मुख्य गुण. आता रस, लवण सोडता त्याच्यामध्ये 5ही रस असतात. आणि अजून असे 2 आहेत द्रव्य ज्याच्यामध्ये 5 रस असतात. ते कुठले तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट लेक्चरला मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगेल. आणि जो मुख्य रस असतो ते आम्ल असतो. त्याचा जो विपाक असतो तो मधुर असतो. वीर्य शीत आणि हा पित्तावर उत्तम कार्य करणारा गुणकारी द्रव्य आहे. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ.